आमची भले 11वीतली 1 वर्षाची मैत्री होती, पण ती आज 2 वर्षांनी भेटल्या सुद्धा तशीच होती. तर नमस्कार मेंढे हो, आता फायनली आज आमचा 11वीतला ग्रुप एकत्र भेटणार होता. त्यामुळे 4 दिवशी आवरून निघालो होतं. तसं 1 वर्ष आम्ही 11वीत एकत्र होतो, पण असलं कांड केलेत की आमच्या घरातल्यांना काय अकॅडमीतल्या शिक्षकांना बी आजपर्यंत कान खबर नाही. आता बहिणीच्या घरला पोहोचलं, कारण की तिथंच तर सगळी भेटणार होती नौका, पण अजून काही सगळी आली नव्हती. आणि जी आली होती ती टेरेसवर जाऊन बसली होती, म्हणून पटकन टेरेसवर गेलो. म्हणजे त्यांना माहितच नव्हतं की मी आली ती, त्यामुळे डायरेक्ट धप्पा द्यायचं म्हणलं. तर बरोबर या पुरी इंटरनॅशनल डान्स करत होत्या, जी की मी तुम्हाला दाखवू शकत नाही. त्यामुळे जीसीचा चांगला खासा रिएक्शनचा कंटेंट हुकला नव्हता. पण काय का असं ना, 2 वर्षांनी भेटल्यामुळे एवढं भारी वाटत होतं का नाही. त्याच्यानंतर हळूहळू एक मेंबर यायला चालू झालं, आणि जसं जसं एक कार्ट यायला चालू झालं तसं तसं भेटाभेटीचा लागलेच कार्यक्रम बी होत होता. हो, कार्यक्रम झाले खाली आलं, कारण की पेट पूजा करायची होती ना. तसं प्लेट मध्ये खायला जास्त दिलं होतं म्हणून बरे, नाहीतर आता इथं त्याच्यासाठी आणि हाणामारी झाली असती. जशी विनाकारण बिचारी जीसीने सांगितल्यावर कंटेंट साठी बिचारीला घोळक्यात घेऊन मारलं नव्हतं. आता काय करायचं, टाइमपास पण झाला पाहिजे आणि कंटेंट बी झाला, म्हणून तर आपल्या व्हिडिओला 3 लाख व्ह्यूज मिळालं. त्यामुळे व्हिडिओ टाकायच्या अगोदरच त्याची पार्टी करायला कॅफे मध्ये निघाली होतं. पण आजकाल ती साड्या ड्रेस बीस घालून यामधनं फोटो बनवतात का नाही, तसा या बहिणीनं आपल्या बनवून इन्स्टाला लावला होता. त्यामुळे तिची काढायची चालली होती. पण एक गोष्ट आयुष्यात हिले भारी असते बरं का, की आयुष्यात किती जरी दुःख असलं, म्हणजे किती जरी त्रास होत असला, आयुष्याला कंटाळा असतील, त्यावेळेस मैत्रिणींच्यात गेल्या थोड्या काळासाठी का होईना ती गोष्ट सगळी आपण विसरतो, आणि त्यासाठीच थोड्या काळासाठी का होईना आपण विसरल्यामुळे आपल्याला नंतर ही सगळी दुःख फालतू वाटायला चालू होतं. म्हणून तर म्हणली की मैत्री एक असं नातं आहे की जी जात पात धर्म बघून कधीच होऊ शकत नाही. ती फक्त मना आणि कारनामा जुळल्यावरच होऊ शकते.